नमस्कार, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, कसं काय, खम्मा बोल। हंसते रहो आप हजारों के बीच में जैसे खिलते हैं फूल बहारों के बीच में। नमस्कार मंडळी, मी अँकर माधुरी सांची। थँक्यू सो मच। तुम्हा सगळ्यांसोबत खूप मजा आली। हॅलो फेलाज, वेलकम बॅक टू अँकर माधुरी सांचीज व्लॉग अगेन। आजचा दिवस असणार होता खूप जास्त स्पेशल, कारण कालच मी यांचं संगीत होस्ट केलं होतं आणि आज मी जाणार होते वेडिंग होस्ट करण्यासाठी। आज इथे जे मिसिंग आहे ती आहे इथली गर्दी, कारण काल संगीत होतं आणि एक अजून वेडिंग होतं। सो यांचे 2 लॉन आहेत। सेकंड लॉन वरती एक वेडिंग होती, जसं की तुम्ही बघू शकता अमेझिंग डेकोरेशन आहे। बट आज त्यांचे फंक्शन झाल्या कारणाने तो लॉन बंद होता आणि माझा जिथे फंक्शन होता द पाम लॉन तो चालू होता। सो तिकडचं ॲम्बियन्स, इकडची लाइटिंग्स, एव्हरीथिंग वॉज सो गुड। आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने इकडे आपल्या प्रोग्रामची सुरुवात होणार होती। जशीच मी एंटर केलं, ऑलरेडी खूप सारी ऑडियन्स तिकडे येऊन बसलेली होती, बिकॉज यू नो वेडिंग होती। सो वेडिंग तो टाइम पे बनती है बॉस, मतलब लड़के वाले सारे बंदे आके बैठ चुके थे, क्योंकि अभी बारी थी लड़के वालों की आणि त्यांची बारात, अगदी बारात डान्स बाहेर सुरू होता। ऑल्सो लुक ॲट दिस लक्झरियस वाइब्स देणारं सुंदर असं डेकोरेशन आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन अतिशय उत्तम इकडे दिसत होतं। आणि हा स्टेज इतका जास्त ह्यूज आहे ना, की तुम्ही संगीत असो किंवा LED स्क्रीन जरी 3-4 लावल्या इथे ना, तरीही म्हणजे खूप एकदम छान प्रकारे हा स्टेज एकदम कव्हर होऊ शकतो। इतका ह्यूज हा स्टेज आहे आणि इथे तुम्हाला वाटेल तसं, हवं तसं सेटअप तुम्ही उभारू शकता। आणि सेटअपसाठी तुम्हाला पुढे डिटेल्स मी सांगणारच आहे। सोबतच इथे तुळशीसोबत पुढच्या विधी सुरू होत्या। खूप छान असं वाटत होतं। सगळ्या महिला मंडळी इकडे तुळशीला घेऊन जमलेल्या होत्या, हळदी कुंकू घेऊन जमलेल्या होत्या आणि पुढच्या रिच्युअल्ससाठी तयारी करत होत्या। त्यांना असं वाटलं की मी त्यांचा फोटोज घेत होते, बट नंतर यू नो त्यांना जेव्हा कळालं व्हिडिओ घेते तर सगळे छान प्रकारे वेव्ह करत होते। ऑल्सो त्यांनी सुंदर असा ऑर्केस्ट्रा देखील इकडे लावलेला होता, जी सुंदर लाईव्ह गाणी गात होते, मराठी, हिंदी, जी पण लग्नाशी रिलेटेड आणि सुंदर गाणी होती ती लाईव्ह आपल्याला दोन लोकांच्या आवाजामध्ये ऐकू येत होती। एक हे सर होते आणि अजून एक मॅम होता। दोघांनीही खूप सुंदर प्रकारे इकडे त्यांची गाणी प्रस्तुत केलेली आहे। अँड ट्रस्ट मी, ऑर्केस्ट्रा वॉज डैम गुड, बहुत ऑथेंटिक और क्लासी वाइब्स दे रहा था और लोग भी बहुत ज़्यादा एंजॉय कर रहे थे। दैट इज़ द मेन थिंग की सगळ्यांनी यावं आणि सगळ्यांनी सगळ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय कराव्या, सो दॅट असं वाटतं की बाबा आपल्या सगळ्या गोष्टी सक्सेसफुल होतात। अँड ऑल्सो आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती देखील बघायला भेटली। खूप छान वाटत होतं की या डेकोरेशनमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा ठेवली होती। इतकं सुंदर लुक येत होता ना, तुम्ही बघू शकता। जस्ट लुक ॲट दिस ॲम्बियन्स, एव्हरीथिंग इज सो कूल। विधींची तयारीसाठी अगदी छान प्रकारे रेडी आहेत। आपली सुंदर अशी नवरी अवघ्या काही क्षणातच त्यांची देखील इकडे एंट्री होणार आहे। परत एकदा आपल्या वायार परिवार आणि कडाळे परिवार यांच्याकडनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी अँकर माधुरी सांची, माझ्याकडनं देखील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। लेक म्हणजे घराचं मांगल्य, लेक म्हणजे घराचं मांगल्य, लेक म्हणजे घराची शान, लेक म्हणजे घराचं मांगल्य, लेक म्हणजे घराची शान। तिच्या एका हसण्याने हरपून जायचं माझं भान। आज सासरी जाताना ती लक्ष्मी होऊन चालली, आज सासरी जाताना ती लक्ष्मी होऊन चालली। 2 घरांना जोडणारी एक रेशमी गाठ झाली, 2 घरांना जोडणारी एक रेशमी गाठ झाली। अशा या सुंदर जोडप्यासाठी तुम्हा सर्वांना अशी विनंती करते की भरभरून टाळ्या देखील वाजवा, कारण तुमच्या टाळ्या म्हणजे तुमचा आशीर्वाद असणार आहे त्यांच्यासाठी। वेल लेट मी टेल यू, हा सुंदर असा भव्य दिव्य इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाईज केला होता ते होते सराफ मंडप्स। योगेश सर जे आयकॉन लॉन्सचं सगळं काही सांभाळतात। वेल त्यांची डिटेल्स देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, सो दॅट तुम्हाला इकडे इव्हेंट करायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी इझिली कॉन्टॅक्ट करू शकता।
आणि ट्रस्ट मी त्यांच्याकडे जेवढे पण सेटअप्स आहेत ना ते खूप कमाल आहेत बरं का. म्हणजे डिफरंट पॅटर्नमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये व्हॅरिएशन्स भेटेल, बॅकड्रॉप भेटेल आणि खूप काही भेटेल. कलर कॉम्बिनेशन्स अतिशय उत्तम आहे आणि हा लॉन इतका जास्त ह्यूज आहे ना की अगदी म्हणजे तुमच्या लग्नाला लक्झरियस वाईब्स लागणार म्हणजे लागणार तेवढा हा लक्झरियस हॉल आहे किंवा म्हणजे हॉल देखील आहे, लॉन देखील आहे आणि भरपूर काही आहे. सो आय गेस जर तुम्ही एखादी बेस्ट प्लेस शोधात असाल तुमच्या वेडिंग फंक्शनसाठी, संगीत फंक्शनसाठी आणि हळदी फंक्शनसाठी, सो दिस प्लेस इज ॲक्च्युली व्हेरी ब्युटिफुल. अँड यू नो इथे जेव्हा तुम्ही इव्हेंट कराल ना तुम्हाला अगदी छान अशा वाईब्स येणार आहे. आणि लग्न अशाच ठिकाणी व्हायला पाहिजे जिथे एकदम अमेझिंग वाईब्स येईल. ओपन स्काय आणि ते स्टार्स आणि ते लग्न आणि ते डेकोरेशन्स, लाइटिंग्स, एव्हरीथिंग खूप अतिशय कमाल दिसतं बरं का सगळं काही. अँड दिस इज द स्पेशल एंट्री. त्यांनी ब्राईड आणि ग्रूमसाठी प्रत्येक इव्हेंटमध्ये स्पेशल एंट्री ठेवली होती. संगीतचा व्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये देखील स्पेशल एंट्री दिसणार. आणि हा वेडिंगचा व्लॉग आहे सो दॅट याच्यामध्ये वेडिंगमध्ये त्यांनी एकदम फेरी टेलसारखी वेडिंगची स्पेशल एंट्री ठेवली होती आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे अगदी 5 ते 6 फेरीज उतरल्या आहेत आकाशामधनं. त्यांच्या हातामध्ये मून आहे आणि सुंदर विंग्सच्या ड्रेसेससोबत बॉल गाऊन्स त्यांनी घातलेले आहे. खूप सुंदर अशा त्या दिसत होत्या आणि त्यांची एंट्री देखील खूप छान प्रकारे इकडे झाली होती. खूप सुंदर वाईब्स येत होत्या. अगदी फेरी टेलचं लग्न इकडे होत आहे आणि प्रिन्सेस आहे आपली जी ब्राईड आहे ती ऑफकोर्स. सो ये वाली एंट्री तो बनती है. इनफैक्ट ये वाली एंट्री बहुत ही खास थी और हमारी ब्राइड भी बहुत ज़्यादा प्रीटी थी, बहुत खूबसूरत थी. तर त्याच्यामुळे ही एंट्री त्या दोघांना इतकी छान वाटत होती ना. ब्राईड आणि ग्रूम लाईक त्यांची केमिस्ट्री, दे आर मेड फॉर इच अदर. सो दिस एंट्री इज रिअली स्पेशल. तुम्हाला ही एंट्री कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला इकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रीज बघायला भेटणार आहे सो दॅट तुम्ही कंटिन्यू व्लॉग्स बघत जा. सो जेव्हा पण मी वेडिंगचे व्लॉग टाकते, कारण वेडिंगच्या व्लॉगमध्ये मी सगळ्या डिटेलिंग्स देत असते. सो इकडे आपले ब्राईड आणि ग्रूम हे त्यांच्या स्पेशल एंट्रीसाठी रेडी होते. सगळे फोटोग्राफर्सची टीम्स, व्हिडिओग्राफरची टीम्स देखील इकडे एकत्रित जमली होती सो दॅट समोरची त्यांची स्पेशल एंट्री अगदी भव्य दिव्य व्हावी. आणि आपले ब्राईड आणि ग्रूम ही देखील रेडी होते त्यांच्या धमाकेदार स्पेशल एंट्रीसाठी. सगळी ऑडियन्स खूप जास्त हॅपी होती कारण सगळ्यांना खूप छान ही एंट्री वाटली होती. त्याच्यानंतर या सुंदर फेरीसारख्या दिसणाऱ्या सगळ्या मुली स्टेजवरती आल्या होत्या आणि जशीच एंट्री झाली सगळ्या खाली उतरल्या होत्या. नंतर त्यांच्या फॅमिली मेंबरमधील एक जण यांनी छान अशी स्पीच दिली होती आणि त्याच्यानंतर लगेचच पुढच्या विधीला इकडे सुरुवात झालेली होती. आपलं सुंदर असं जोडपं हे खूप छान असं दिसत होतं. खरंच त्यांना बघून खूप छान वाटत होतं. खूप छान अशा वाईब्स ते येत होत्या. दे आर मेड फॉर इच अदर. कुछ जोड़ियां भगवान बनाता है और कुछ जोड़ियां स्वर्ग से बन के आती है. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरा सेतिनां बल्लाळो मुरुडं विनायकमः चिन्तामणे सेवनं लेनाद्रे गिरिजात्मकं सुवरदा वेगे हरा ओदरा जनसंस्थितं गणपते कुर्यात् सदा मंगलं वधूवरयो शुभं भवतो ऐश्वर्यात तुझ्या सुसृजनता वाणीत ती नम्रता. सो अतिशय सुंदर पद्धतीने हा लग्नाचा सोहळा इकडे पार पडला होता आणि दोघंही सुंदर अशा प्रेमाच्या गटबंधनामध्ये बांधले गेले होते. खूप छान वाटत होतं या दोघांना बघून. लग्नाच्या सगळ्या विधी झाल्यानंतर वरती फटाक्यांची धुमाकूळ, क्रॅकर्स अँड ऑल दॅट. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे हे जस्ट लुक ॲट दिस. किती सुंदर दिसत होतं. खरंच खूप हे व्हिडिओमध्ये इतकं छान दिसत नाही आहे तितकं ते लाईव्हमध्ये छान वाटत होतं. खूप क्लासी लग्न झालं. एकदम लक्झरियस वाईब्स देत होतं हा पूर्ण सेट. एव्हरीथिंग वॉज सो गुड. होप सो गाईज तुम्हाला
तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. इफ यू गाईज लाईक इट प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब अँड कीप सपोर्टिंग. अशाच प्रकारचे मी माझ्या इव्हेंट्सचे BTS शेअर करण्यासाठी तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज व्लॉग्स घेऊन येत असते. सो या व्हिडिओज व्लॉग्सला बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग गाईज.